अमेरिकेमध्ये फार्मासिस्ट किती कमावतात माहिती आहे का? सॅलरी ऐकून तुम्हाला शॉक बसेल. US मध्ये फार्मासिस्टचा जी ॲव्हरेज सॅलरी आहे ना, ती अराउंड 1,20,000 ते $1,40,000 पर इयर असते. म्हणजे रफली 58 ते $70 पर आवर. आता एंट्री लेवलला तुम्हाला मिळतं अराउंड 1,10,000 ते 1,15,000. पण तिथे जर तुम्हाला 3 ते 5 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर 1,25,000 ते $1,40,000 पर इयरपर्यंत सॅलरी मिळू शकते. आणि एक्सपिरियन्स्ड फार्मासिस्ट स्पेशली जे हॉस्पिटलमध्ये काम करतात त्यांना 1,40,000 ते 1,60,000पेक्षाही जास्त पगार मिळू शकतो. आता इथे लोकेशन खूप मॅटर करतं. टेक्साससारख्या स्टेटमध्ये ॲव्हरेज सॅलरी अराउंड 1,25,000 ते 1,35,000 असते. पण कॅलिफोर्निया किंवा न्यूयॉर्कमध्ये ही कॉस्ट ऑफ लिव्हिंगमुळे सॅलरी जास्त मिळते. आता रिटेल फार्मसीज जसे CVS किंवा वॉलग्रीन्समध्ये सॅलरी थोडी स्टेबल असते. पण हॉस्पिटल फार्मसिस्ट, क्लिनिकल स्पेशालिस्ट किंवा ऑन्कोलॉजी फार्मसिस्ट जे असतात हे कम्प्लिटली सगळ्यांपेक्षा जास्त अर्न करतात. पार्ट टाईम किंवा पर टाईम फार्मसिस्टसुद्धा असतात ज्यांना अवरली रेट जास्त मिळतो पण बेनिफिट कमी असतात. पण हे इझी नाही आहे. हे सुद्धा डॉक्टरच्या फील्डसारखंच भयंकर अवघड असं काम आहे. तुम्हाला लागतं डॉक्टर ऑफ फार्मसी म्हणजे PharmD डिग्री. हा कम्प्लीट पाथ टिपिकली 6 ते 8 वर्षांचा असतो. पहिले 2-4 वर्ष तुम्ही प्री फार्मसी कोर्स करता जसे बायोलॉजी, केमिस्ट्री आणि ॲनाटॉमी. त्याच्यानंतर 4 इयर्सचा PharmD प्रोग्राम असतो जिथे तुम्हाला क्लिनिकल ट्रेनिंग पण मिळतं. आता हे सगळं शिकल्यानंतर तुम्हाला पास करावी लागते NAPLEX एक्झाम, जी एक नॅशनल लायसन्सिंग एक्झाम आहे. त्याच्यासोबत काही स्टेट्समध्ये MPJE एक्झाम पण द्यावी लागते जी फार्मसी लॉसाठी असते. आणि हे सगळं केल्यानंतर तुम्हाला मिळतं स्टेट लायसन्स ज्याच्यावरती तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. म्हणजे इट्स अ लॉंग जर्नी. आता हाय सॅलरी आहे पण रिस्पॉन्सिबिलिटी पण हेवी आहे डॉक्टरांसारखीच. आता फार्मासिस्ट फक्त मेडिसिन्स देणं इतकंच काम नाही करत. तुम्हाला ड्रग इंटरॅक्शन्स चेक करावी लागतात, डॉक्टर प्रिस्क्रिप्शन्स व्हेरीफाय करावी लागतात आणि पेशंट सेफ्टी डायरेक्टली तुमच्या हातात असते. छोटी मिस्टेक पण सिरियस होऊ शकते. तर थोडक्यात काय, US मध्ये फार्मसिस्ट बनणं म्हणजे हाय इन्व्हेस्टमेंट आहे पण स्टेबल आणि हाय पेइंग करिअर ऑप्शन पण आहे. तुम्हाला फार्मसिस्ट बनायचं आहे का? की तुम्ही ऑलरेडी या फील्डमध्ये काम करत आहात? खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.